हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय? पहिलीपासून हिंदी सक्ती कराच, दुकानच काय, तर शाळाही बंद करणार. मीरा रोडच्या सभेतून राज ठाकरेंच्या टार्गेटवर फडणवीस. हिंमत असेल तर पहिलीपासून हिंदी सक्ती करा. सरकारला आत्महत्या करायची असल्यास करावी. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान. दुबे, मुंबई में आजा, समंदर में डुबे डुबे के मारेंगे. राज ठाकरेंना पटक पटक के मारेंगे म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंकडून समाचार. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव. मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न. राज ठाकरेंचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा. कुणाचा बाप, बापाचा बाप आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावलं. मराठीच्या वाटेला गेल्यास गाल आणि हाताची युती झाल्याशिवाय राहणार नाही. मस्ती केल्यास कानाखाली बसणारच. राज ठाकरेंचा मुजोरा मराठी व्यापाऱ्यांना इशारा. मराठीसाठी राज ठाकरेंपेक्षा भाजप आग्रही. मोदी शहा मुंबईच्या पाठीशी उभे. प्रवीण दरेकरांचं राज ठाकरेंना उत्तर. निवडणुका आल्या की असे वाद निर्माण केले जातात. दरेकरांची टीका. सध्या मराठीच्या मुद्द्यावर एकत्र निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा करूच. राज ठाकरेंसोबतच्या युतीवरती उद्धव ठाकरेंचं भाष्य. ज्यांना संपलेला बोलले त्यांच्याच सोबत चले मेरे भाई, हात जोडता हूं म्हणत रोज जात आहेत. इतका रंग बदलणारा सरडा कधी पाहिला नाही. शिवसेना मनसे युतीच्या चर्चेवरून शिंदेंचा ठाकरेंवर खोचकतोला. जनता फक्त आव्हाड किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्याला शिव्या देते. सगळेच आमदार माजलेत असं बोललं जातंय. विधान भवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. विधान भवनात हाणामारी करणं, आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांना भोवलं. आरोपी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांची माहिती. जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कोणत्याही एका व्यक्तीला अटक करता येत नाही. डावे आणि कडवे डावे यात खूप फरक. मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट. विधिमंडळात मारामारी करणारे कडवे डावे की कडवे उजवे, गुन्हेगारांचा नवा राजकीय जन्म होतोय. राष्ट्रपती राजवट लावावी एवढी गंभीर स्थिती. उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये आमदार रोहित पवारांना कोर्टाचं बोलावणं. 21 ऑगस्टला हजर राहण्यासाठी समन्स. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची मुंबई सत्र न्यायालयाकडून दखल. ना हानी ना ट्रॅप अशी घटना नाही. पुरावे नाही, तक्रार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी हॅनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं. नाशिकच्या हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणत पटोलेंवरती पलटवार.